नमस्कार लोकमित्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. बातमी आहे पाटोदा उपविभागीय कार्यालयासमोर भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेच्या वतीनं 2 जूनच्या फसव्या कर्जमाफीच्या GRची होळी करण्यात आल्याची. सविस्तर वृत्त असं आहे की आज दिनांक 11 गुरुवार रोजी पाटोदा उपविभागीय कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेच्या वतीनं सकाळी 11 वाजता उपविभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येऊन राज्य सरकारच्या फसव्या कर्जमाफी निर्णयाची होळी करण्यात आली. यावेळी कॉम्रेड महादेव नागरगोजे, सुखदेव नागरगोजे, सुदाम सिरसाट, नामदेव मळेकर, भगवान पांडुळे, बाळू पवळ, सुदाम ढोले, गोविंद पवळ, दिनकर नागरगोजे, विठ्ठल नागरगोजे, रघुनाथ पवणे, विष्णू नागरगोजे, चंद्रसेन आघाव, राम पवणे, उमेश झेंड, किशोर सिरसाट यांच्यासह अनेक शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. जमलं का? जमलं? नका जमलं? हे टाकून सगळं. जावा द्या. शेतमजूर आणि बंधूंनो, मी या ठिकाणी फार वेळ घेत नाही. आपल्याला अगदी 5 मिनिटात यात आपलं सगळं कार्यक्रम संपवायचा आहे. महत्त्वाचा मुद्दा, आजचा महत्त्वाचा एकमेव मुद्दा आहे. 2 जूनला ज्या शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा जो GR म्हणजे जो परिपत्रक काढलं, ते परिपत्रक सपसेल आणि खोटे आणि चुकीचं आणि शेतकऱ्याला फसवणार आहे. म्हणून साठी प्रथम या ठिकाणी या परिपत्रकाचा आणि देवेंद्र फडणवीसाचा जाहीर निषेध करतो मित्र. तर ही फसवी कर्जमाफी, हा फसव्या कर्जमाफीचा हा जो कुटील डाव आहे, तो गेला मार्च महिन्यापासूनचा हा कुटील डाव आहे. मार्च महिन्यापासून पहिल्यांदा जी कर्जमाफी जाहीर केली तेव्हापासून आतापर्यंत कालच्या 2 जून पर्यंत 1000 वेळेस बदलले. मी तुम्हाला आता बोलताना सांगितलं की जो शेतकरी अल्प उधारक आहे, जो शेतकरी थकबाकीचा आहे, त्याच फक्त कर्ज माफ होणार आहे. परंतु मला हेही सांगितलं या 2026ला कर्जमाफी करायची आहे म्हणून साठी या महाराष्ट्र सरकारने गेल्या 2025 मध्ये या महाराष्ट्रातल्या राष्ट्रीयकृत बँका, मध्यवर्ती सहकारी बँका आणि खाजगी बँका या बँकेने खरोखर जाऊन शेतकऱ्याचं नवजुनं केलं, पुनर्गठन केलं आणि 2026 मध्ये शेतकरी चालू बाकीत आला. त्याच्यामुळे मित्र, या प्रसंगी फार न लांबवता शेतकऱ्याचं सरसकट कर्जमाफ झालं पाहिजे ही आपल्या एकमेव मागण्या बरोबर घेऊन पुढच्या काळात तुम्हाला आणि मला संघर्ष करायचा मित्र.